हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मी राठोड एमपीसी अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, आपण राठोड एमपीसी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर दररोज आता इथून पुढे जे आहे ते प्रश्न जे काही सराव आहेत, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला संभाव्य प्रश्न जे आहेत, जे एमपीसी म्हणजे विचारते त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रश्न तयार करून ते संभाव्य प्रश्न म्हणून किंवा भविष्यामधल्या परीक्षांसाठी टेस्ट म्हणून आपण या ठिकाणी प्रश्न तयार करून सॉल्व्ह करून दाखवणार आहोत. सोबतच याबरोबर एमपीएससीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ते पण, म्हणजे एक वेळेस क्लासमध्ये जे काय होतात, जसं की सांगायचं म्हटलं तर राठोड एमपीएससी अकॅडमीच्या क्लासमध्ये मुलांना अभ्यास करत असताना किंवा क्लास चालू असताना किंवा क्लास झाल्यानंतर जे काय म्हणता येईल, म्हणजे आपण काय करत असतो की एक विषय संपला, म्हणजे विषय म्हणण्यापेक्षा त्यातला काय म्हणतात आपला चॅप्टर संपला, बरोबर आहे, एखाद्या विषयामधला चॅप्टर संपला, त्यानंतर आपण लगेच टॉपिक टेस्ट घेतो. याबरोबर 2-3 चॅप्टर झाले, 2-3 चॅप्टर संपले शिकवणं, त्या 3 चॅप्टरला एकत्र करून एक कॉम्बो टेस्ट घेतली जाते. याबरोबरच राउंड टेस्ट घेतल्या जाते, बरोबर आहे. आणि पूर्ण विषय संपल्यानंतर पूर्ण मग 100 प्रश्न त्याच्यावर आपण तसे टेस्ट घेतो. म्हणजे क्लासमध्ये जे काय आहे ते अभ्यासाच्या दृष्टीने या गोष्टी करून घेतल्या जातात. आता त्याच गोष्टी आपण जसं ऑफलाईन मध्ये करतो, अगदी तसं आता काय होणार, इथून पुढे आपण युट्यूबवर पाहणार आहोत. म्हणजे क्लासमध्ये ज्या पद्धतीनं आपण पेपर सॉल्व्ह करून घेतो, तसंच आता युट्यूबवर आम्ही जे आहे तुम्हाला राठोड एमपीएससी अकॅडमीच्या चॅनलवर या गोष्टी तुम्हाला आम्ही काय करू, सॉल्व्ह करून देऊ. त्यातलाच हा पहिला प्रयोग म्हणून जे आहे आपलं पहिल्यांदा बघा, संभाव्य प्रश्न सिरीज नंबर 1 आपण सुरू केलेला आहे. यामध्ये मी अर्थशास्त्र, राज्यघटना किंवा अन्य जे विषय मला या ठिकाणी मिळतील त्या विषयाचं मी विश्लेषण तुम्हाला देणार आहे. चला तर या ठिकाणी वेळ न घालता आज आपण इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह करून पाहणार आहोत. हे लक्षात ठेवा. चला मित्रांनो, पहा या ठिकाणी लक्ष द्या. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, खालील विधाने विचारात घ्या. मी नेहमी सांगत असतो, जेव्हा केव्हा मी युट्यूबवर म्हणजे प्रश्नाचं विश्लेषण देण्यासाठी येत असतो, मी नेहमी सांगत असतो ती गोष्ट आवर्जून तुम्ही ऐकावी. ते म्हणजे की कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा त्यात प्रश्न नीट वाचायचा. म्हणजे तुमचं मी असं म्हणेल की 40% जे आन्सर आहे किंवा 40% जे उत्तर आहे ते तुमचं प्रश्न कसा वाचता याच्यावर डिपेंड आहे. आता यामध्ये तर तेवढं अवघड काही दिलं नाही, खालील विधाने विचारात घ्या. पण काही गोष्टीमध्ये आहेत असे प्रश्न समोर आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, काळजीपूर्वक पहिल्यांदा प्रश्न वाचायचा, मग दिलेले ऑप्शन वाचवायचे, पर्याय बघायचे आणि मगच त्या ठिकाणी आपण जो आहे तो ऑप्शन चूज करायचा आहे. पहिलं काय आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान बघा, देशात्मक अर्थव्यवस्था असलेल्या देशात उत्पादन, किमती, उत्पन्न इत्यादी सरकारकडून नियंत्रित केले जातात. हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं, 30 एप्रिल 1956 ला दुसरे औद्योगिक धोरण जाहीर झाले. आदेशात्मक नियोजन सुरू झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकली. दोन स्टेटमेंट आहेत मित्रांनो. आता पहिल्यांदा बघा, इथं काय आलेलं आहे, आदेशात्मक अर्थव्यवस्था शब्द आलेला आहे, बरोबर आहे. आदेशात्मक अर्थव्यवस्था, बरोबर आहे. यानंतर अजून एक असते निर्देशात्मक अर्थव्यवस्था. ओके. आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणजे काय, बघा, जेव्हा अर्थव्यवस्थेच्या सर्व गोष्टी शासनाच्या ताब्यामध्ये असतात, जसं की आता इथं बघा काय आलेलं आहे, उत्पादन, बरोबर आहे, शासनाच्या कंट्रोलमध्ये आहे. किमती, प्राइसेस, शासनाच्या कंट्रोलमध्ये आहेत. उत्पन्न, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शासनाच्या कंट्रोलमध्ये आहेत. त्याला आपण काय म्हणतो, आदेशात्मक अर्थव्यवस्था. आणि ज्या गोष्टी ज्या आहेत ते सहसा प्रायव्हेट लोकांच्या कंट्रोलमध्ये आहेत किंवा बाजाराच्या कंट्रोलमध्ये आहेत, त्याला निर्देशात्मक अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये अशा निर्देशात्मक अर्थव्यवस्था या प्रकारामध्ये सरकार खाजगी लोकांना काय करते, जस्ट निर्देश देत असतं. आदेश देण्याऐवजी निर्देश किंवा सूचना देतं त्या ठिकाणी. थोडक्यात दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था कुठं असते, ज्या देशामध्ये समाजवाद असतो,
बरोबर आहे. किंवा ज्या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असते आणि हे कुठं असतं, ज्या देशामध्ये भांडवलशाही असते किंवा जो देश मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालतो, मुक्त अर्थव्यवस्था. बरोबर आहे. म्हणजे निर्देशात्मक अर्थव्यवस्था कुठं असते, ज्या देशामध्ये भांडवलशाही आहे, मुक्त अर्थव्यवस्था आहे किंवा मिश्र पण चालेल, काय अडचण नाही. बरोबर आहे. मिश्र अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था. बरोबर आहे. म्हणजे एवढे शब्द या ठिकाणी येऊ शकतात. निर्देशात्मक म्हणजे जिथं बाजार अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही स्वरूप आहे, मुक्त अर्थव्यवस्था आहे किंवा मिश्र अर्थव्यवस्था आहे. अशा ठिकाणी काय असतं, बेसिकली सरकारचं निर्देश असतात, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला. म्हणजे अर्थव्यवस्थेचं पूर्ण काम शासन पाहत नाही. अर्थव्यवस्था पूर्णपणे शासनाच्या हातात असत नाही. शासन फक्त काय करते, कंट्रोल म्हणजे काय म्हणतात आपल्याला त्याला, म्हणजे डायरेक्शनच्या माध्यमातून फक्त बघायचं काम करतं. जिथं कुठे चुकत आहे त्या ठिकाणी आपलं इंटरफेअर सरकार करू शकते. इथे मात्र सगळे काही कामं शासनच बघते. म्हणून 1947 पासून 1991 पर्यंत भारतामध्ये काय होती? भारतामध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था होती. 91 पासून भारतामध्ये निर्देशात्मक अर्थव्यवस्था चालू झालेली आहे किंवा निदेशात्मक अर्थव्यवस्था, निर्देशात्मक म्हणा किंवा निदेशात्मक म्हणा, असं काही नाही. किंवा सूचनात्मक म्हणलं तरी चालेल या ठिकाणी येईल. बरोबर आहे? म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. दुसरं बघा, 30 एप्रिल 1956 ला दुसरे औद्योगिक धोरण जाहीर झाले. आदेशात्मक नियोजन सुरू झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकली. बघा आता 30 एप्रिल 56 ला काय झालं, दुसरं औद्योगिक धोरण जाहीर झालं. तिथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे, काही अडचणच नाही स्टेटमेंट वाचताना. दुसरं काय म्हणते, आदेशात्मक नियोजन सुरू झाल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकली. बरोबर आहे मित्रांनो. भारतामध्ये मी पहिलेच म्हटलं 47 मध्ये स्वतंत्र झालं भारत. पहिलं औद्योगिक धोरण 1948 मध्ये आलं. बरोबर आहे. 50 मध्ये संविधान आलेलं आहे आणि मग 56 मध्ये दुसरं औद्योगिक धोरण आलं आणि तिथून सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार वाढला आणि अर्थव्यवस्था आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकली. हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी कसे आहेत, बरोबर आहेत. उत्तर काय राहिलं याचं, विधान 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर, लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्या ठिकाणी समाजवाद असतो. ठीक आहे, जिथं समाजवादावर लक्ष दिलं जातं. काही प्रमाणामध्ये साम्यवाद म्हणा, काही प्रमाणामध्ये साम्यवाद पण चालते या ठिकाणी. अशाच ठिकाणी आपल्याला आदेशात्मक अर्थव्यवस्था पाहायला मिळते. भांडवलशाही, मिश्र किंवा बाजार अर्थव्यवस्थेमध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था पाहायला मिळत नाही. हे ध्यानात ठेवा. यानंतर खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणलंय? इंग्लंडमध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्याचे प्रमाण 1% आहे. दुसरं स्टेटमेंट, भारताच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी असून सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे. हे चित्र थोडे सकारात्मक आहे. बघा आता मित्रांनो, काय म्हणते, इंग्लंड या देशामध्ये, विकसित देश आहे इंग्लंड, या देशात काय म्हणाले, कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेले प्रमाण 1%च आहे. तर हे एकदम बरोबर आहे मित्रांनो. बरोबर आहे. कृषीवर अवलंबून असल्याचं प्रमाण 1% आहे आणि कृषीचं उत्पादन जीडीपी मध्ये सुद्धा जवळपास 1 ते 1.5% आसपास आहे. दोन्ही गोष्टी त्या समानच आहेत. म्हणजे बघा, जीडीपी मध्ये कृषीचं योगदान वेगळं, जीडीपी मध्ये देशाच्या कृषीचं उत्पादन सुद्धा तिथं जे आहे वाटा हा 1% आसपासच आहे. बरोबर आहे. आणि याबरोबर रोजगार जे आहे, त्या रोजगारामध्ये वाटा सुद्धा जवळपास 1% ते 1.5% आसपास आहे. कुठे? इंग्लंडमध्ये. ते बरोबर आहे मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, भारताच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी असून सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे. बघा आता भारताची तुलना केलेली आहे. भारतात काय म्हणते, जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कमी आहे. बरोबर आहे. एवढा कमी नाहीये, पण भारताच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जो आहे, कधी 16% आहे, कधी 17% आहे, 20%च्या आसपास कमी जास्त होत राहतो या ठिकाणी. म्हणजे ॲज कंपेअर 1951-52 हा वाटा खूप कमी झालेला आहे. आणि जे काही सेवा क्षेत्राचा वाटा आहे, तो वाटा वाढलेला आहे. तो 50%च्या वर आहे. आणि हे जर इंग्लंडमध्ये बघितलं, तर सेवा क्षेत्राचा वाटा कसा असतो, जवळपास 80%च्या आसपास असतो. 78-80%च्या आसपास. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशामध्ये. म्हणून सेवा क्षेत्राचा वाटा जास्त असेल तर ते चांगली बाब मानल्या जाते. बरोबर आहे. म्हणजे अर्थव्यवस्था ही तृतीय क्षेत्रावर अवलंबून असावी, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रावर, प्राथमिक क्षेत्रावर नसावी. हे ध्यानात ठेवा. म्हणून याला सकारात्मक चित्र म्हटलं जातं. म्हणजे शेतीचा वाटा कमी आहे जीडीपी मध्ये, इव्हन दो रोजगारामध्ये, आणि याबरोबरच दुसरं काय म्हणता येईल, सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे. ही बाब देशासाठी कशी आहे, सकारात्मक आहे. म्हणून याचं उत्तर काय करा, दोन्ही बरोबर आहेत. उत्तर काय राहील, 1 व 2 बरोबर आहे, हे ध्यानात
ठेवा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? मी पहिले म्हटले प्रश्न पहिल्यांदा बघा. एकाच काय होते, खालीलपैकी कोणते विधान खरे आहे असं आपल्याला वाटू शकते आणि प्रश्न चुकतो. कोणते विधान खरे नाही म्हणते बघा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे भारताची अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था आहे. मित्रांनो, तसं पाहिलं तर भारताची अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. पण फक्त राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला, फक्त जीडीपीचा विचार केला. तुम्ही पाहिलं असेल, भारत आता विकसित म्हणजे विकसित प्रदेश म्हणता येणार नाही. पण पहिल्या टॉप 10 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 4थ्या नंबरवर आहे. बरोबर आहे? म्हणजे पहिल्या नंबरवर कुठली आहे? अमेरिका, नंबर 2 त्याच्यानंतर चीन, त्यानंतर मला वाटतं अलीकडे जपानलाच काहीतरी आपण मागे टाकतो. बरोबर? अशा पद्धतीनं भारत जे आहे ते 4थ्या नंबरवर म्हणजे बाकी सगळे देश मागे पडत चाललेले आहेत. बरोबर आहे? जर्मनी वगैरे काहीतरी आता राहिलेलं आहे आपल्या समोर. त्यांना आपण मागे टाकू. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसरी पण होऊ शकते. बरोबर आहे? त्यामुळे जपान, इंग्लंड वगैरे या देशांना आपण ऑलरेडी मागे टाकलेला आहे. म्हणून सांगायचा मुद्दा आता भारत हा 4थ्या नंबरचा देश आहे. जीडीपीच्या आधारे जीडीपीमध्ये नॉमिनल जीडीपीमध्ये हे ध्यानात ठेवा. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. मानव विकासाच्या आधारे भारताची अर्थव्यवस्था मध्यम विकसित आहे. बरोबर आहे. कारण भारताचा मानव विकास जो आहे 0.647 बरेच वेळेस 0.640 0.645 या दरम्यानच फिरत आहे. 700च्या वर जर गेलं तर त्याला विकसित म्हणतात. 0.700च्या वर जर गेलं विकसित अर्थव्यवस्था म्हणल्या जाते. त्यामुळं हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. दरडोई उत्पन्नाच्या आधारे भारताची अर्थव्यवस्था अविकसित आहे. बरोबर आहे मित्रांनो. दरडोई उत्पन्नाच्या आधारे आपण कसे आहोत? अविकसित मध्ये मोडतो. आणि आपला दरडोई उत्पन्नाचा विचार केला, भारताचं 2800च्या आसपास दरडोई उत्पन्न डॉलरमध्ये. बरोबर आहे? $14,000 वर पाहिजे. $14,000 पेक्षा जास्त जर असेल, तर त्या देशाला विकसित देश म्हणल्या जाऊ शकते. 14 म्हणजे आपल्या इथे जवळपास 3 पट 5 पट मागे 3 5 15. ठीक आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था अविकसित मानल्या जाते. निर्यातीच्या आधारे भारताची अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था तर चुकीचं आहे मित्रांनो हे. इथं काय म्हटलंय? खरे नाही म्हटलं तर उत्तर याचं 4. पहिले तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत या ठिकाणी लक्ष असू द्या. यानंतर बघा काय म्हणतं? खालीलपैकी कोणते मिश्र अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य नव्हे? पहिलं शेवटी बघायचं. होय म्हणत आहे, नाही म्हणत आहे. बघा, आता स्टेटमेंट बघा. भारताने 1948 मध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. बरोबर आहे. पहिलं औद्योगिक धोरण 1948 मध्ये आलं. त्या टायमाला देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. याबरोबर देशामध्ये जे काही उद्योग मंत्री आहेत, त्या टायमाला औद्योगिक मंत्री ते कोण होते? तर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारताचं एप्रिल 1948 मध्ये औद्योगिक धोरण जे आहे, ते धोरण जाहीर केलेलं होतं. मला वाटते 8 एप्रिल काहीतरी डेट होती. डेट पण माहीत असावी. 8 आपले 1948 ला आणि भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. 1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडून समाजवादाकडे सरकत आहे. तर हे चूक स्टेटमेंट आहे. अशा अर्थव्यवस्थेमध्ये लोककल्याणकारी कार्य घडते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बरोबर आहे. अशा अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र समाजवादापेक्षा कमी नियंत्रित असते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की कुठलं वैशिष्ट्य नवं म्हणते मिश्र अर्थव्यवस्थेचं आणि हे जर सोडलं तर बाकी सगळे वैशिष्ट्य आहेत. नंबर 1 चं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था लोककल्याणासाठी कार्य करते. अशा अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्रात समाजवादापेक्षा नियंत्रण कमी असते. मिश्रमध्ये समाजवादी किंवा साम्यवादीपेक्षा नियंत्रण कमी असते सरकारचं खाजगी क्षेत्रावर. म्हणजे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत हे स्टेटमेंट. तर 2 नंबर चूक आहे. कारण का भारताची अर्थव्यवस्था 91 पासून मुक्त अर्थव्यवस्थेकडून म्हणजे याच्याकडून मिश्रकडून ती मुक्तकडे चालली नियमानं. बरोबर आहे? मिश्रकडून आपण मुक्तकडे चाललो. पण स्टेटमेंट काय आहे? मुक्तकडून समाजवादाकडे उलट स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळं नंबर 2 चं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार नाही. पुढे बघा खालीलपैकी खालील विधाने विचारात घ्या. बघा 1950-51 पासून भारताच्या जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा सतत वाढत आहे. पुढचं बघा 2020-21 मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा 2010 नंतर सर्वाधिक आहे. बघा आता मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट बघा, सतत वाढत आहे असं म्हणाले. हे स्टेटमेंट रॉंग आहे. आणि 20-21 मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा 2010 नंतर सर्वाधिक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून स्टेटमेंट 1 चूक, 2 बरोबर. ठीक आहे. म्हणून काय या ठिकाणी फक्त 2 बरोबर जे आहे ते या ठिकाणी उत्तर येईल मित्रांनो ध्यानात ठेवा. यानंतर खालील विधाने विचारात घ्या. जीडीपी पेक्षा जीडीपी पेक्षा हे जीएनपी आहे लक्षात ठेवा. चुकून एनएनपी झाले. जीडीपी पेक्षा जीएनपी मोजल्यामुळे बरोबर. जीडीपी पेक्षा जीएनपी मोजल्यामुळे आपण
स्वकीयानी की परकीयानी कमावले ही त्रुटी काढून तो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा लक्षात ठेवा, जीडीपी कसा आहे? जीडीपी म्हणजे काय? देशामधल्या लोकांनी कमावणं. जीडीपी मध्ये शब्द काय येतो? डोमेस्टिक वर्ड येतो. आणि डोमेस्टिक शब्दाचा अर्थ काय होतो? कोणी कमावले. ठीक आहे. आणि कोठे कमावले हे दोन शब्द येतात. म्हणून या ठिकाणी जीडीपी मध्ये कोणी कमावले हे महत्वाचं नाही, कोठे कमावले महत्वाचं आहे. म्हणजे भारतीय नागरिकांनी कमवलं का विदेशी नागरिकांनी कमवलं, डझंट मॅटर. भारतीय नागरिकांना कमवू की विदेशी कमवू, ते भारतामध्ये कमवलं पाहिजे, जीडीपीचा अर्थ आहे. आणि जीएनपी मध्ये काय अर्थ येतो? शब्द नॅशनल आल्यामुळं या ठिकाणी कोठे कमावलं माहित नाही, काही गरजेचं नाही. देशात कमवा, बाहेर कमवा, भारताच्या नागरिकांनी कमवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी स्वकीयांनी कमवलं, स्वकीय की परकीयांनी कमवलं, इथे परकीय पण कमवू शकतात जीडीपी मध्ये, ते बघितलं जातं. पण जीडीपी पेक्षा जीएनपी मध्ये काय होते? स्वकीयांनी कमवली, परकीयांनी कमवली, ही त्रुटी काढून टाकता येते. हे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर. एनएनपी पेक्षा एनएनपी दर उत्पन्न मोजल्यामुळे आपण लोकसंख्येत त्रुटी दूर काढतो. तुम्ही कधी ध्यानात ठेवा, एनएनपी दर उत्पन्न कसं काढायचं? एनएनपी दर उत्पन्न काढायचं असेल तर एनएनपी दर उत्पन्न बरोबर वर एनएनपी लिहायचं, खाली लोकसंख्या लिहायचं. म्हणजे एनएनपी देशातल्या सर्व लोकांना समान वाटून दिल्यास, एनएनपी देशातल्या सर्व लोकांना समान वाटून दिल्यास प्रत्येकाला किती येते, याला एनएनपी दर उत्पन्न म्हणतात. लोकसंख्या त्रुटी दूर होते. तर स्टेटमेंट जर बघितले या ठिकाणी, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत या ठिकाणी. पुढे बघा, ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक बद्दल खालीलपैकी काय खरे नाही? कोणतेही स्टेटमेंट हे रॉंग आहे असं म्हणते. या निर्देशांकाची सुरुवात 1972 साली करण्यात आली. स्टेटमेंट कसं आहे? हे बरोबर आहे. यानंतर भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांनी ही संकल्पना विकसित केली. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. या निर्देशांकाचे 9 आयाम, 4 आधारस्तंभ, 33 निर्देशक आहेत, हे बरोबर आहे. या निर्देशांकात भारताचा जगात 20वा क्रमांक लागतो, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, जीएनएच नावाची संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. ठीक आहे. म्हणजे इथून पुढे जगामध्ये कुठल्या देशाचं मला वाटत नाही की जीडीपीच्या आधारे आकलन होईल. जीडीपी जीएनपीच्या आधारे इथून पुढे जीएनएच्या आधारे आकलन होऊ शकते. म्हणजे आनंदी किती आहात हे बघितल्या जाईल. पैसा किती आहे यापेक्षा आनंदी किती आहात, समाधानी किती आहेत, या गोष्टीवर लक्ष दिल्या जाऊ शकते. 1972 मध्ये संकल्पना जिग्मे सिंगे वांगचुक यांनी भूतानमध्ये आणली. त्याच्यावर जसं आपल्याकडे नियोजन आयोग आहे तसं तिकडे आनंद आयोग पण आहे राष्ट्रीय. हे पण ध्यानात ठेवा. भारतामध्ये सुद्धा या गोष्टी स्वीकारणं ही प्रक्रिया चालू आहे. काय म्हणते पुढे? केंद्रीय सांख्यिकी कार्यालय बद्दल बिनचूक विधान निवडा. सीएसओ ची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली. तसं सीएसआय नावानं स्थापना जर बघितली तर 1950 मध्ये आहे. सीएसआय नावानं. पण सीएसओ नावानं 54 मध्येच आहे. सांख्यिकी संबंधी क्रियांमध्ये समन्वय राखणे हे याचं काम आहे. बरोबर आहे. सांख्यिकी मानक तयार करणं हे पण त्याचं काम आहे. ही संस्था सध्या स्वायत्त संस्था म्हणून काम करते, ही चूक आहे. तर सीएसओ देशाची संस्था आहे. ती होती, आता राहिलेली नाही. याच्यामध्ये एनएसएसओ पण प्लस केली आणि आता यांची मिळून एनओसओ निर्माण केलेली आहे 2019 मध्ये. हे ध्यानात ठेवा. तर सीएसओ असताना सीएसओचं हे काम होतं सांख्यिकी संबंधी क्रियांमध्ये समन्वय राखणे, सांख्यिकी मानक तयार करणे व लागू करणे, हे कामं सीएसओ करत होती. दिल्लीमध्ये याचं मुख्यालय होतं. राष्ट्रीय उत्पन्न मोजणे वगैरे हे कामं सीएसओ करायची. हे लक्षात ठेवा सर्वांनी मित्रांनो. यानंतर पुढे बघा, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या खालीलपैकी कोणती नाही म्हणते? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये समस्या कोणती समस्या येत नाही आपल्याला? तर वास्तविक माहितीतील त्रुटी ही समस्या आहे आपल्याला. ठीक आहे. तर भारतामध्ये बरेचसे राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती मिळत नाही. अनऑर्गनाइज सेक्टर अवेलेबल जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे ही समस्या आहे. नंबर 2 ला तरी आलंच मी बोललेलं. असंघटित क्षेत्र मोठे आहे. जवळ-जवळ भारतामध्ये 90% च्या आसपास अनऑर्गनाइज सेक्टर आहे. त्यामुळे उत्पन्न कळत नाही. ॲटोवाल्याचं उत्पन्न कळत नाही. बऱ्याच लोकांचं उत्पन्न कळत नाही. ठीक आहे. त्यामुळं ही एक त्रुटी आहे. वित्तीय निरक्षरता आहे, कारण आपल्या लोकांना, भारतातल्याच लोकांना माहिती नाही. भारतातले 24% लोक हे वित्तीय साक्षर आहेत. साक्षरता भारतामध्ये आहे 73% 80% च्या आसपास असेल. वित्तीय साक्षर किती आहेत? तर जवळ-जवळ 24% आहेत. कारण भारतातल्या लोकांना हे कळत नाही. बरोबर आहे. आता कुठं बँकिंग व्यवहार किंवा फोन पे वगैरे बऱ्याच गोष्टी आता कुठं कळायला लागले आहेत. पण सीआरआर वाढला, घटला, रेपो रेट वाढला, घटला. आजही भारतात लोकांना, मॅक्सिमम लोकांना कळत नाही. मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिममच्या मॅक्सिममवर कळत नाही. ठीक आहे. वित्तीय साक्षरता हे चुकीचं. भारतात वित्तीय साक्षरता नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे 3 त्रुटी आहेत. त्रुटीतलं नाही कोणतं तर चौथं लक्षात ठेवा.
अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेल्यानंतर खालीलपैकी कोणत्या सेप तयार झाल्यास अर्थव्यवस्था पुनरुत्थान होत आहे असे मानले जाते? अर्थव्यवस्था मंदीत गेल्यावर काय सेप तयार होतात बघा. आता हे एक उदाहरण घ्या. एक समजा रेष आहे, बरोबर आहे. मग अर्थव्यवस्था काय होतं बऱ्याच वेळेस मंदीमध्ये जात राहते. मग समजा उदाहरण घ्या, की अर्थव्यवस्था बघा कशी कुठं होते बघा. समजा अर्थव्यवस्था अशी गेली, अशी जाऊन समजा अशी गेली आणि पुन्हा जर अशी बाहेर पडली इथून. तर बघा आता अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली, पुन्हा मंदीमध्ये कायम आहे, बाहेर निघाली, पुन्हा अजून मुंडीतच टाकली, अजून गेली, पुन्हा आता बाहेर निघाली. इथं डब्ल्यू शेप तयार झाला हे. बरोबर आहे. पुन्हा बघा अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली, इथंच बराच काळ राहिली आणि आता वर बाहेर निघाली. हे झाला यू शेप हे तयार. ठीक आहे. अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली आणि मग मंदीमध्ये जाऊन ठीक आहे. म्हणजे एल टाइप मध्ये शेप जो आहे, तो अशी अर्थव्यवस्था मंदीत गेली आणि इकडे बाहेर निघाली. जवळपास एल टाइप किंवा अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे आहे टी टाइप अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली आणि बाहेर निघाली ताबडतोब. आता बघा हे किती वेळ इथं राहिली? इथं बघा, इथं अर्थव्यवस्था दीर्घकाळ बराच काळ इथं राहिलेली आहे. इथे अर्थव्यवस्था बराच काळ राहिलेली आहे. इथे बराच काळ राहिलेली. तर व्ही शेप जी आहे, ते बेस्ट मानला जातो बाहेर पडण्यासाठी. एम-पी-एस-सीने प्रश्न विचारलेले आहेत. तर मंदीमध्ये अर्थव्यवस्था असेल तर व्ही शेप मध्ये असेल तर पुनरुत्थान लवकर होत आहे, असं मानल्या जाते. या ठिकाणी ध्यानात ठेवा. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी काय आहे? याच्यापैकी राष्ट्रीय उत्पन्नाला काय म्हणायचं? का साठा म्हणायचं, का प्रवाह म्हणायचं, का गुंतवणूक म्हणायचं, का आभास म्हणायचं? अर्थातच राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? हे बेसिकली प्रवाह मानल्या जाते. साठा राष्ट्रीय उत्पन्न होऊ शकत नाही. एमपीएससीने बरेच वेळेस पीवायक्यू मध्ये विचारलेलं दिसून येते आपल्याला. हे लक्षात ठेवा. दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न कशाला म्हणायचं? स्टेटमेंट बघा. दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न होय. दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील लोकांचे एकूण उत्पन्न होय. दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील सर्व श्रीमंत लोकांचे उत्पन्न होय. आणि शेवटचं दरड उत्पन्न म्हणजे देशातील लोकांचे मासिक म्हणजे मंथली उत्पन्न होय. यातलं सर्वात पहिलं काय उत्तर येईल? पहिलं हे आहे. देशातील लोकांचं सरासरी उत्पन्न आहे. बरोबर आहे. दरडोई उत्पन्न विचारलं जाते किंवा दरडोई उत्पन्न कसं काढायचं? सूत्र बघा. दरडोई उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या अशा पद्धतीने काढलं जातं. किंवा देशातलं राष्ट्रीय उत्पन्न देशातल्या सर्व लोकांना समान वाटून दिल्यास किती येते? याला दरड उत्पन्न म्हणतात. दरड उत्पन्न बरोबर जवळपास सरासरी उत्पन्न मानल्या जातं. पुढे बघा. वेसल निकष बद्दल बिनचूक विधान निवडा. बघा, बिनचूक विधान निवडा. बिनचूक म्हणजे चूक नसलेली. बेसल निकषाची सुरुवात बेसल बँकेने केली, तर बरोबर आहे. बेसल बँक आहे बरं, बेसन नाही नाही. बेसल बँक हे कुठं आहे? स्वित्झर्लंड मध्ये आहे. स्वित्झर्लंड मधलं ठिकाण आहे. 17 मे 1930 ला या बँकेची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. ते सेंट्रल बँकावर कंट्रोल ठेवण्याचं काम करतं किंवा त्यांना निर्देश देण्याचं काम करतं. बेसल निकषात सुरुवात 1988 मध्ये झाली. बरोबर आहे. बेसल वन अकॉर्ड 1988 मध्ये आलं. बेसलचे 3 आहेत. 2010 मध्ये एक आलं, 2004 मध्ये असे एकूण बेसल 3 आहेत. 2010 मध्ये जगात बेसल 3 निकष लागू झाले. हे बरोबर आहे. भारताने बेसल 3 निकष 21 मध्ये लागू केले, चुकीचं आहे. भारताने 2013 मध्ये 3 लागू केले. 19 पर्यंत भारतामध्ये लागू करायचं होतं. ठीक आहे. बेसल 3 भारतामध्ये 2013 ते 19 मध्ये लागू झाले. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं स्टेटमेंट आहे. लक्षात ठेवा. चलो. यानंतर पुढे घ्या. खालीलपैकी कशाला उच्च शक्ती पैसा असे म्हणतात? हाय पॉवर्ड मनी कशाला म्हणतात? एम बेसिक, M1, M2, M3, M4 याला म्हटलं जातं. एम बेसिक जे आहे याला हाय पॉवर्ड मनी म्हणतात. याला लिक्विड मनी म्हणतात. ठीक आहे. याला सेमी लिक्विड मनी म्हणतात. ठीक आहे. याला ब्रॉड मनी म्हणतात. म्हणजे लिक्विड नाही त्याच्यामध्ये. याला नॅरो मनी म्हणतात. या कन्सेप्ट चलन चॅप्टर मधले आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. उच्च शक्ती पैसा एम बेसिकला म्हटल्या जाते. या ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा. नॅरो मनी M1 ला म्हणतात. त्याच्यामध्ये काय अकाउंट येतात? डिटेल खूप डिटेल कन्सेप्ट आहे. कोणते कोणते अकाउंट धरायचा, कोणता पैसा धरायचा, लोकांचा पैसा, लोकांच्या हातातील पैसा, करंट खात्यातला पैसा,
सेव्हिंग खात्यातील पैसा, हे बरेच पैसे याच्यामध्ये धरले जातात. पुढे खालीलपैकी कोणते आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचे गुणात्मक साधन नव्हे? लक्षात ठेवा, आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचे दोन साधन आहेत. एक तर गुणात्मक साधन आणि संख्यात्मक साधन. संख्यात्मक साधनामध्ये काय काय येतं? रेपो रेट आहे, बँक रेट आहे, ओएमओ आहे, एमएसएस आहे, आरआयडीएफ आहे, एमएसएफ आहे. संख्यात्मक. गुणात्मक म्हणजे बाकीचे. आता स्टेटमेंट बघा. कर्जाचा गळा करणे हे गुणात्मक साधन आहे. उपभोक्त्याच्या कर्जास नियंत्रण करणे हे सुद्धा गुणात्मक साधन आहे. कर्जाचे रेशनिंग करणे हे सुद्धा गुणात्मक साधन आहे. आणि रोख राखीव प्रमाण ज्याला सीआरआर म्हणतो हे संख्यात्मक साधन आहे. कोणतं गुणात्मक साधन नाही म्हणते तर 4 नंबरचं उत्तर इथं करेक्ट येते. हे सगळे गुणात्मक आहेत. चौथं गुणात्मक साधन नाही, ते संख्यात्मक साधन आहे. हे ध्यानात ठेवा. पैकी कोणते आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधन नव्हे? बघा, संख्यात्मक मध्ये काय येतं? बँक दर येते, वैधानिक तरलता प्रमाण म्हणजे एसएलआर येते, ओएमओ येते, कर व्यवहाराचा याचा काही संबंध नाही. म्हणजे दोन्ही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. गुणात्मक कोणतं नव्हे आणि संख्यात्मक साधन कोणतं नव्हे. फार इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आरबीआयचा मॉनिटरी पॉलिसी आणि त्याच्यावर बराच काही आपली अर्थव्यवस्था ही अवलंबून असते, ध्यानात ठेवा. नेक्स्ट, 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले, त्यापैकी खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकरण झालेली नव्हती? म्हणजे 69 मध्ये जे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, यामध्ये याच्यातली 14 बँक कोणती बँक नव्हती? अलाहाबाद बँक होती, पंजाब नॅशनल बँक ही होती, कॅनरा बँक होती, विजया बँक नव्हती. ही 1980 मध्ये राष्ट्रीयकरण झालेली आहे. 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये झालेलं होतं, त्यामध्ये विजया बँक होती. हे या ठिकाणी लक्षात असावं तुमच्या. ओके, चलो. यानंतर पुढे विधाने विचारात घ्या. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हटलेलं आहे. बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहे आणि बिनचूक नाही म्हणजे चूक आहे. रेपो रेट हा अल्प मुदत व्याजाचा दर होय, बरोबर आहे. रेपो रेटचा कालावधी कसा आहे? एका दिवसासाठी आहे, ओव्हरनाईट म्हणतात, वीकेंडला 3 दिवसाचा आहे. टर्म रेपोचा 56 दिवसापर्यंत जातो, पण इथं रेपो रेट विचारलेला आहे. बँक रेट हा दीर्घ मुदतचा व्याजदर आहे, बरोबर आहे. बँक रेटचं कर्ज कमीत कमी 90 दिवस, जास्तीत जास्त 365 दिवसासाठी कर्ज मिळते. बँक रेटचं कर्ज कमीत कमी 90 दिवसासाठी असते, जास्तीत जास्त 365 दिवसासाठी असते, म्हणून ते दीर्घ मुदतीचं मानले जाते. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आरबीआयने व्यापारी बँक कर्ज घेणे होय. रिव्हर्स रेपो रेटचा उद्देश हा बाजारातून पैसा शोषून घेणे आहे. बाजारातली अल्पकालीन रोखता कमी करणे आहे रिव्हर्स रेपो रेटचा उद्देश. वरील सर्व बरोबर या ठिकाणी. बिनचूक कोणता आहे? तर वरील तिन्ही बिनचूक आहेत. पेमेंट बँकेबद्दल खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही म्हणाले? अचूक नाही म्हणजे चूक शोधायचं आहे. ठीक आहे. या बँकेसाठी नचिकोत मोर समिती स्थापन केली होती, हे अचूक आहे. अचूक नाही म्हटले बघा. ही बँक निर्माण करण्यासाठी एकूण 11 संस्थांना आरबीआयने परवानगी दिली होती, हे बरोबर आहे. सध्या देशात 6 पेमेंट बँक कार्यरत आहेत, हे बरोबर आहे. आयडिया पेमेंट बँक अलीकडे सुरू करण्यात आली पेमेंट बँक होय, ते चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने आयडियाला लायसन्स मिळाले होतं. आयडिया, वोडाफोन, चोलामंडलम डिस्ट्रीब्युटर सर्व्हिसेस, सन फार्मा, टेक महिंद्रा यांना लायसन्स मिळाले होते, पण यांनी बँक सुरू केलेली नाही. पेमेंट बँक सुरू करण्याचे 18 महिन्याचे आरबीआयचे निर्देश होते. 18 महिन्यामध्ये लायसन्स मिळाला बँक सुरू करावी, पण यांना लायसन्स मिळालं पण बँक सुरू केलेली नाही. सध्या देशामध्ये 6 वर्किंग पेमेंट बँक आहेत. त्यामुळे पहिले 3 स्टेटमेंट बरोबर आहे. त्यातलं नाही म्हणते अचूक, तर होतं 4. ओके, फर्स्ट लास्ट. नाबार्ड या बँकेबद्दल खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? या बँकेची स्थापना 1981 ऍक्ट नुसार झाली, बरोबर. या बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली इथं आहे. तो ही बँक कृषी व ग्रामीण विकासाची शिखर संस्था आहे, बरोबर. या बँकेने 1992 मध्ये स्वयंसहायता गटाची सुरू केली. एसएचजी, सेल्फ हेल्प ग्रुप्स, सर्वात मोठा मायक्रो फायनान्स प्रोजेक्ट जगातला सुरू केला होता. मुख्यालय बंबई या ठिकाणी आहे किंवा मुंबई या ठिकाणी आपली बंबई किंवा आपली मुंबई. 1994 पासून मुंबई, बरोबर आहे. उत्तर हे आहे. त्यामुळं हा पेपर जो आहे तो आपण आपल्या एमपीएससीच्या अकॅडमीमध्ये इथं पेपर घेतलेला होता. तुम्हाला कसा वाटला किंवा तुमचे कमेंट करून कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण बाकीच्या लोकांना पण याचा जे काही बेनिफिट झाला पाहिजे. अशी सिरीज आपण नेहमी चालू ठेवणार आहोत. जितके जमतील तेवढे पेपर आपण काढून आम्ही स्वतः याबरोबर एमपीएससीचे आतापर्यंत आलेले PYQ 2017 पासून 2025-26 पर्यंत आहेत, ते सगळे आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला कमेंट करा. तुम्हाला कसं वाटलं काही नाही, याला लाईक करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी किंवा असे मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी राठोड एमपीएससी अकॅडमीवर नेहमी येत राहा, युट्यूबवर येत राहा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.